आज शनिवार 13 एप्रिल 2024. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहूमात जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला. तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्यात जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. परंतु तो त्यांना म्हणाला, मी आहे, भिवू नका. म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांना जवायाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्यास लागला. चिंतन. आजची वाचने आम्ही सर्वांनी प्रभूचे अनुसरण करत राहण्यासाठी, त्याच्याशी व त्याच्या आज्ञाशी विश्वासू राहण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी, सर्वोत्परी प्रयत्न करण्यासाठी आणि त्या मार्गावर चालण्यासाठी बोलावत आहेत. आपल्याला दाखवले आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या पवित्र उपस्थितीत यावे आणि त्याच्याशी पूर्णपणे समेट व्हावा आणि पुन्हा एकत्र व्हावे. प्रभूने त्याचा पवित्र आत्मा पाठवला आहे. अशासाठी ख्रिस्तामध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, मदत करण्यासाठी आणि आम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी तो आम्हाला नीतिमत्तेच्या मार्गाने पुढे नेत असतो. पवित्र आत्मा आमचा ख्रिस्त जीवनात व अस्तित्वात आम्हाला मदत व मार्गदर्शन करत आहे. त्याच्या प्रकाशाचे व सत्याचे दीप बनण्यासाठी, या जगात त्याचा प्रेमाचे आणि करुणेचे वाहक होण्यासाठी त्याने आम्हाला प्रेरित केले आहे. संजीवन झालेला प्रभू आपल्या जीवनातील विश्वासाच्या प्रवासात आपल्याला मदत आणि मार्गदर्शन करत राहो आणि तो आपल्यापैकी प्रत्येकाला सामर्थ्याने बनवो, जेणेकरून आपण अनेक आव्हाने आणि परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू व त्यात टिकून राहू. प्रभूचे विश्वासू अनुयायी बनण्यासाठी तो सदैव आपल्यासोबत राहू दे आणि त्याच्या नावाच्या गौरवासाठी आपल्याला प्रत्येक प्रयत्नांना आणि आपल्या प्रत्येक चांगल्या कामाला तो आशीर्वाद देव.